ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. तिथे तेल तापत ठेवलेलं आहे, इथे पाणी तापत ठेवलेलं आहे. आणि आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? पहिल्यांदा आपण रवा घेऊया, वाफवून घेऊया. बरं, त्यात तुम्हाला अजून काही त्यात घालायचं? तेल टाक लागेल, मीठ टाकूया. बस ओके. मीठ घालूया. एवढं? हो, बस. आणि आता रवा टाकूया. हे याचं माप काय आहे साधारण? 1 वाटी रवा तर 1 वाटी पाणी. गॅस थोडा बारीक आणि 1 चमचा मैदा टाका. 1 चमचा? 1 चमचा मैदा. हे चांगलं वाफवून घेऊया. थोडं आपल्याला झाकण ठेवायला लागेल. बर, ते बघ. ओके, या विश्रांतीच्या काळात आम्ही हे छान शिजवून घेतलेलं आहे, म्हणजेच वाफवून घेतलेलं आहे. आता ते गरम आहे, त्यामुळे तिथे हात घालून आम्ही जर मळलं तर हात भाजेल. त्यामुळे आम्ही 2 मिनिटं थांबतोय, पण पुढची प्रोसेस आम्ही सुरू करतोय. आता काय करायचं आपल्याला? थोडं लसूण आलं पेस्ट, थोडंसं. आपल्याला हे झणझणीत पाहिजे बरं का? हो हां, एकदम छान. आता शिमला मिरची सगळं टाकायचं. मिरची, हिरवी मिरची. आपण पहिली पिवळी शिमला मिरची, त्यानंतर गाजर, मशरूम, पनीर पण नंतर टाकलं. हिरवी शिमला मिरची, हां मशरूम टाका. मशरूम आणि हिरवी मिरची, पनीर, टोमॅटो पण टाका थोडा, लाल मिरची, उकडलेला बटाटा, टोमॅटो. हां थोडासा. बस. ती लाल मिरची. बस. गरम मसाला. हे सारण मस्त व्हायला पाहिजे, तर पुढचं छान होईल. हो. बस का अजून घालतो? बस. मीठ. बस. कोथिंबीर आता. कॉर्नफ्लॉवर आपल्याला शेवटी लागणार आहे. अगदी शेवटी लागणार आहे. आता आपण ते बास्केट करून घेणार ना, हो. त्यानंतर लागणार. बस चालेल. बंद करू गॅस करा? हो नाही, झालं बंद करा. ओके, आता आपल्याला काय करायचं? हे आता तुम्हाला त्याला मळून घेऊया मळून आपण. तुम्हाला हे देऊ ना? थोडं पाणी लागेल मला आणि तेल पण लागेल. तेल आणि हे तुम्हाला अगदी कडक नको आहे का तेल? पाहिजे पण झालेलं आहे ना ते. नाही, त्याला वेळ लागेल अजून. तेल